नाशिक पोलिसांची 2 पथकं शुभमच्या घरी दाखल झाली आहेत। नीट परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणी आता कारवाईला वेग आलाय। शुभम खैरनार अटकेची माहिती सीबीआयकडून कुटुंबाला देण्यात आली आहे। या फ्लॅटमध्ये शुभमचा भाऊ आणि रूममेट तिघेही उपस्थित होते। सीबीआयनं अधिकृत प्रक्रियेनुसार कुटुंबियांना अटकेबाबत कळवलं होतं। स्थानिक पोलिसांकडून चौकशी नसून पूर्णपणे तपास आता सीबीआयकडे आहे। नाशिक कनेक्शनमुळे संशयितांच्या संपर्काची तपासणी सुरू झाली आहे। शुभमच्या अटकेनंतर सीबीआयचा तपास आता आणखीन वेगानं सुरू झालाय। या व्यक्तींनी 23 लाख विद्यार्थ्यांचा आयुष्य बर्बाद करण्याचं काम केलेलं आहे। तर याच्यावर कठोर ते कठोर कारवाई झालीच पाहिजे आणि बाकीचे जे रूममेट्स आहे ते याच्या कृत्यामध्ये होते का नव्हते हे पोलीस तपासाचा भाग आहे। ते निष्पन्न झाल्यानंतरच सांगता येईल। घरामध्ये 3 लोक राहत होते, त्याच्यापैकी हा एक शुभम खैरनार नावाचा एक मुलगा होता आणि हे सगळे डॉक्टर मेडिकल फील्ड मधलेच होते। तर तेच विचार करून त्यांनी पण कदाचित दिला असेल की सुशिक्षित मुलगा आहे तर मेडिकल फील्ड मधला आहे तर त्या हिशोबाने आपण देतोच चांगल्या लोकांना, त्या हिशोबाने त्यांनी दिला असेल। पण तो असा कृत्य करेल, एवढ्या विद्यार्थ्यांचं आयुष्य बर्बाद करेल याची कल्पना कोणाला नव्हती। आम्ही इथे कुठलाही तपास करत नाहीये। हा तपास सीबीआयकडे आहे। आम्ही कुठलाही तपास किंवा कुठलीही झडती किंवा कुठलाही तपास आम्ही करत नाहीये। ज्याला खैरनारला काल घेऊन गेले त्याचा भाऊ, त्या भावाला बोलवलं होतं काल सीबीआयने लेखी पत्र देण्यासाठी, त्यासाठी तो इथे आलेला आहे आणि त्याच्यासोबत त्याचे 3 मित्र आहेत, ज्यापैकी त्याचा एक रूम पार्टनरच आहे खैरनारचा आणि 2 जे आहेत ते याच्यासोबत आलेले आहेत। असा तिथे काही दुसरं कोणी त्या 4 पर्सन व्यतिरिक्त कोणी नाहीये त्या रूममध्ये।